जो जो हमारे स्टूडेंट्स हैं वो सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे, बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को। जनवरी मान जाना चाहते थे, सिंबॉलिकली गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है इसलिए। वो शायद अब खोल रहे हैं। क्या बात हुई, क्या रास्ता खुल रहा है? पता नहीं Yeah, second bus. Very good. Second bus is there. After that, there is barricade. आम्हाला पुढे जाऊ देत नाही अशी तक्रार राहुल गांधींची होती। राजघाटाच्या दिशेने ते निघालेले आहेत, मात्र त्यांच्या बसला अडवण्यात आले, पुढे बॅरिकेड्स लावण्यात आले। राहुल गांधी म्हणले तसं आधी ते सर्वजण इंडिया गेटला जाणार होते, मात्र इंडिया गेटला सुद्धा त्यांना जाऊ दिलं नाही। त्याच्यानंतर त्यांनी गांधी स्मृती भवनकडे जाण्याचा निर्णय घेतला। जो हमारे स्टूडेंट्स हैं सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया। आम्हाला इंडिया गेट तिथे जायचं होतं, मात्र तिथे परवानगी नाकारली आणि नंतर मग आम्ही महात्मा गांधींच्या स्मृती स्थळाची तिथे जाण्याचा निर्णय घेतलाय, मात्र आमची बस अडवण्यात आली, पुढे बॅरिकेड्स आहेत अशी तक्रार राहुल गांधींची। आता पुढे या खासदारांना जाऊ दिलं जाते का, प्रशासन पोलीस काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं परवा पीएमआयच्या बाहेर राहुल गांधींनी ठिय्या दिला, तो सुद्धा पोलिसांकडनं त्यांची अक्षरशः धरपकड करण्यात आली। अगदी याच पद्धतीनं आज पुन्हा एकदा पोलीस इंडिया आघाडीच्या नेत्यांची अडवणूक करताना दिसत आहेत। त्यांना गांधी स्मृती स्थळाकडे रवाना व्हायचंय, मात्र त्यांची बस अडवून ठेवली आहे, समोर बॅरिकेड्स लावलेत। त्याच्यामुळे या खासदारांना अक्षरशः एकाच ठिकाणी स्थानबद्ध झाल्यासारखं झालंय। आणि राहुल गांधी एवढे पण बोलले की ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेलेला। आता पुढे या खासदारांना सोडलं जातं का, त्यांचा मार्ग मोकळा होतो का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र आपण बघतोय की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, केंद्र सरकार नमत नाही। दुसरीकडे विरोधक मात्र कमालीचे आक्रमक झालेले आहेत। दिल्लीतलं वातावरण आता आणखीनच तापलेलं आहे। दिल्लीमध्ये सगळीकडेच पोलीस फौजफाटा हा वाढवलेला आहे। जंतर मंतर आंदोलनस्थळी सुद्धा प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे। इकडे कॅनॉट प्लेसमध्ये सुद्धा दुकानं 6:30 नंतर बंद झाली आहेत। तर इकडे राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांची पोलिसांकडून अडवणूक होतीये, त्यांना गांधी स्मृती स्थळाकडे जाऊ दिलं जात नाहीये। खरं तर या नीट प्रकरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तसं सोमवारी झालेल्या लाठीचार्जमध्ये जे विद्यार्थी जखमी झाले त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या वेदनेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही अहिंसेच्या मार्गाने म्हणून हे आंदोलन करण्यासाठी गांधी स्थळाकडे जातोय। कारण अहिंसेचं दुसरं रूप मध्ये म्हणजे महात्मा गांधी, ते प्रतिकात्मक संदेश देण्यासाठी हे आंदोलन आहे। मात्र याला सुद्धा दिल्ली पोलीस हे अडवणूक करतात। आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत असं राहुल गांधी बोललेले आहेत।